हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आज आहे आपला सगळ्यात महत्त्वाचा दिवस, तो म्हणजे आषाढी एकादशी. तर माझी सकाळपासून सुरुवात सुरू झाली. खूप काय काय प्लॅन्स होते की आषाढी एकादशीला मी काय काय करणार आहे, काय करू, म्हणजे खूप असे प्रश्न सुद्धा होते आणि माझ्यासमोर एक मोठं आव्हान होतं की पूजा मी नक्की कशी मांडणार किंवा कशी करू पूजा. पण याच्या आधी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलं की कशी पूजा मांडायची आहे, तर अगदी त्याच पद्धतीने मी सगळं मांडणार आहे. आजची सकाळची सुरुवात माझी सुंदरच्या देवपूजेने झाली. बघा, संपूर्ण देव असे लख्ख केलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही माझी पांडुरंगाची मूर्ती बघितली, पूर्णपणे भरीव आणि खूप सुंदर. दोन्हीही चेहरे हसमुख आहेत, म्हणजे विठोबाचा आणि रुक्मिणी आईचा चेहरा अत्यंत इतका सुंदर दिसतो ना. खूप सुंदर आजची अशी देवपूजा माझी झाली होती. आणि तुम्ही पुढे पुढे बघा नक्की कसं काय काय होत चाललंय ते. तर देव सगळे नीट छान उजळवले आणि त्याच्यानंतर देवपूजा सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट असते, सो म्हणून मी पहिली देवपूजा करून घेतली. त्याच्यानंतर ही बघा, ही आहे माझी विठोबाची मूर्ती. किती सुंदर रेखीव आखीव आहे आणि मला प्रचंड ही मूर्ती आवडली होती. आणि मला अशीच मूर्ती हवी होती, छान प्रभावळमध्ये. त्याच्यात प्रभावळच्या पुढे दोघं विठ्ठल आणि रुक्मिणी दोन्हीही देव माझे उभे आहेत, अशीच मला एक सुंदर अशी मूर्ती हवी होती. आणि जशी मनामध्ये होती ना, अगदी तशीच मला ती मूर्ती मिळाली. झाले आता या मूर्तीला माझे 2 ते 3 वर्ष प्लस झाले. मी देवघरामध्ये ठेवतो, बरेच वर्ष या माझ्या मूर्तीला झालेत. त्याच्यानंतर नेहमी कधीही तुम्ही कुठलीही जेव्हा मांडणी करता किंवा दुसऱ्या देवाची उपासना करत असता, तेव्हा तुम्ही तुमची पहिली सर्वात प्रथम देवपूजा ही करून घ्या. कारण आपले देव, आपले कुलदेवता, आपली कुलदेवी हे संपूर्ण देव आपले असतात. आपण देवघरामध्ये जेवढे केवढेही देव ठेवले असतील ना, त्यांची पहिली कधी पण पूजा झाली पाहिजे. तुमच्या घरात कुठलीही पूजा असो, तुमच्या घराची घरभरणी असो किंवा वास्तुशांत असो, काही सत्यनारायण असो, कुठलीही पूजा असो, तेव्हा कधीही पहिली आपली देवपूजा ही झालीच पाहिजे. किंवा घरच्या घरी तुम्ही कुठली पूजा मांडताय, आता आषाढीची एकादशीची, नंतर श्रावण सोमवार, कुठलीही तुम्ही अशी पूजा मांडताय, तेव्हा पहिली आपली देवपूजा ही झालीच पाहिजे. कारण आपण सर्व देवांच्या साक्षीने आपण आपली पूजा करत असतो, आपल्या दिव्याच्या साक्षीने आपण पूजा करत असतो. सो म्हणून हा एक खूप इम्पॉर्टंट विषय आहे. म्हणून तुमच्या सर्वांसोबत मी सांगितला की कधीही पहिली देवांची ही देवपूजा झालीच पाहिजे. आपले कुलदैवत, आपले इष्टदेव, आपले गुरु हे सर्व आपल्या देवघरामध्ये असतात, तर त्यांची देवपूजा ही झालीच पाहिजे. खरंच पहिली देवपूजा करायचं. बहुतेक जणांचं खालचं मांडणी करतात, नंतर देवपूजा करतात, असं सुद्धा करणारे बरेचसे आहेत. माझ्याच इथे आहेत, म्हणजे आमच्या शेजारीचे वगैरे. तर पहिले मांडणी करून घेतात, नंतर देवपूजा करतात. पण हे खरंच चुकीचं आहे. पहिली पूजा झाली पाहिजे आपल्या देवघराची, त्याच्यानंतरच आपली जी कुठलीही मांडणीची पूजा असेल ती करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही बघताय की आपल्या विठोबावरती छान सुंदर असा पंचामृताचा अभिषेक सुरू आहे. तुम्हाला ज्याचा अभिषेक जमतोय ना त्याचा अभिषेक तुम्ही करा. मी पहिला पाण्याने अभिषेक करून घेतलाय, सो त्याच्यानंतर आता मी पंचामृताचा अभिषेक करतोय. पंचामृतामध्ये काय काय घ्यायचं, तर ते म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला आपल्या पंचामृतामध्ये वापरायचे आहेत. आणि त्याच्याने आता मी सुंदर माझी मूर्ती तर मी पहिली उजळून घेतलीच होती, सो म्हणून आता त्याचं काय टेन्शन नाही. मूर्ती मी पहिली सुंदर उजळून घेतलीये. त्याच्यानंतर आता मी घेतले फुलांचा अभिषेक. म्हणजे आपले जे देव आहेत ना, तर त्यांच्यावरती आता मी फुलांचा जो अभिषेक आहे तो करून घेतलाय. त्याच्यानंतर तुळशीची जी पानं असतात त्याचा अभिषेक करायचा असतो. तर तुम्ही अभिषेक नॉर्मल त्यांना अर्पण करायचंय. तुम्ही चरणाशी ठेवा किंवा मस्तकी ठेवा, पण मी त्यांच्या मस्तकावरती अर्पण केलं होतं, ते पण खूप सुंदर दिसत होतं. त्याच्यानंतर तुळशीच्या पानाचा अभिषेक, अर्थात तुळशीची पानं अर्पण केलेत. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पाण्याने मूर्ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. सुद्धा एक पद्धतीचा आपला अभिषेकच आहे. त्याच्यानंतर बघा, रुक्मिणी मातेवरती जे मी पान अर्पण केलं होतं ते खालती पडतच नव्हतं, त्यांच्यावरती मी मुद्दामून पाणी घालत होतो.
पण ते ना पडतच नव्हतं. तर बघा आता आता तुम्हाला नीट प्रॉपर दिसेल आपल्या रुक्मिणी मातेच्या चेहऱ्यावरती ते पान आलंय, कारण मी मस्तकावर अर्पण केलं होतं. तर बघा आता छान असा अभिषेक सुरू आहे, पाठी देवांचा दिवा सुरू आहे. इतकं सुंदर दिसत होतं ना, आणि आज खरंच विठोबाने परीक्षा घेतली असावी. खरंच इतकं सुंदर आज सजवणं, तर मला स्वतःवरती विश्वास नव्हता तेव्हा की काय होईल आजच्या पूजेचं. कारण थोडासा प्लॅन झाला होता की फक्त फुलं जास्त आणि थोडं डेकोरेशन फुलांचं घेईन. कारण खरंच माझ्या डोक्यात आहे ना, मी असा प्लॅन केला होता जसं आधीच्या काय काय पूजेचा मी करत असतो, की अशा पद्धतीने सजवेन मी, मग ते बॅकग्राऊंडला हे घेईन, मग अशी फुलं वापरेन. मी आहे ना खूपदा असा विचार करून नंतर ती पूजा मांडत असतो. पण ह्या पूजेचं मी फक्त थोडासा प्लॅन केला होता की तो म्हणजे जास्त फुलं आणि फुलांचं छान असं डेकोरेशन करेन. फक्त एवढंच मी ठरवलं होतं. पण विठोबाने पुढे पुढे माझ्याकडनं सगळ्या सेवा ज्या आहेत त्या करून घेतल्या. तर त्याच्यानंतर आज मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे, तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी. तो मी संध्याकाळी 3:00च्या वेळेला त्यांना नैवेद्य अर्पण करणार आहे. त्याच्यानंतर मग आता म्हणजे आपले विठोबाला मी चंदन लावलं. सुखचंदन जे असतं ना पावडरवालं, मी पावडरवालंच चंदन वापरतो. जे घट्ट असे गोळीमध्ये येतं नंतर ते ओलं करायचं असं तसं नाही वापरत मी. जे पावडरवालं असतं ना ते पावडरवालंच मी घेतो नेहमी. आणि ते पावडरवाला मी आता बघा म्हणजे आपले म्हणजे तो एक मंत्र आहे ना, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, तो माझ्या सारखा तोंडामध्ये येतोय, म्हणून मध्ये मध्ये कधीतरी अर्धवट ते बोललं जातंय विठोबाच्या जागी. तर काय माहिती, विठोबाचा अगदी मनापासून भक्ती करणारा तो भक्त होता पुंडलिक. तर त्यांचं पण खरंच खूप छान सेवा करायचे. मी बघितलंय काय काय ह्याच्यामध्ये, म्हणजे आता नॉर्मल टीव्ही सिरियल्स मध्ये वगैरे दाखवतात, सो मी तसं ते बघितलंय म्हणून तसं तुम्हाला सांगितलं. तर बघा छान मी तो गजरा आणला होता ना, तो आता मी विठोबाच्या पाठीनी जी प्रभावळीला आहे तो मी लावलेला आहे. त्याच्यानंतर मग मी खूप सारी आपले जे विठोबाला आहे रुक्मिणीला आहे ती मी जी तुळशीची पानं आहेत ना सॉरी ती मी अर्पण केली. त्याच्यानंतर माझा प्लॅन चालू होता की असं पाठी मागना तुळशीची पानं जास्त प्रमाणामध्ये ठेवतो, म्हणजे त्याचं हरभऱ्यासारखं हर हर छान दिसतं ना, असं छान एकदम. सो तसं माझं प्लॅन होतं, मग ते पण फेल गेलं. मग नंतर मला सजावटीला तर 1 पाऊण तास गेला. काहीतरी 11:15 वाजता पूजेला सुरुवात केली होती आणि माझी पूजा बरोबर 12 वाजता झाली. खरोखर 12च्या आतमध्येच माझी पूजा झाली. फक्त माझी उंबरठ्याची पूजा बाकी राहिली, तर माझी संपूर्ण पूजा झाली. त्याच्यानंतर बघा आता मी अर्पण करतोय त्यांना आपले तुळशीचं पान अर्पण करताना मी एकच नाम माझं तोंडात चालू होतं, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. त्याच्यानंतर अभंग मी बोलत होतो, म्हणजे खूप सारे मी YouTube वरती लावत होतो आणि ते तसं बोलत होतो, कारण मला अजून एवढे पण ती काही नीट पाठांतर नाहीत की ते मी एकटा बोलू शकेन. मग जसं लागत होते अभंग तसे बोलत बोलत माझी छान अशी पूजा, म्हणजे त्यांचा जो अभिषेक होता, तसा अभिषेक तर मी तुळशीच्या पानाचा पहिलाच करून घेतला, पण नंतर पण आपण तुळशीची पानं त्यांना अर्पण करायची, कारण भगवान विष्णूंना तुळस ही अतिप्रिय आहे. तर म्हणून तुळशीचं पानं आपल्या अर्पण करायचे. आणि तुम्हाला माहितीये भक्त पुंडलिक सुद्धा आपल्या विठुरायाला आहे ना एकदा त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन त्याने खूप सारी तुळशीची पानं अर्पण केली होती. तेव्हा आपले भगवान जे आहेत म्हणजे आपले विठोबा आहेत, तेव्हा त्यांना ते प्रसन्न झाले होते आणि साक्षात दर्शन दिलं होतं. तर आपण छान भक्तिभावाने त्यांना अर्पण करायचंय. म्हणजे आपली जी तुळशीची पानं आहेत ती खूप भक्तिभावाने त्यांना अर्पण करायची आहेत. तर चला संपूर्ण अशी छान पूजा करतो आणि तुम्हाला सर्वांना छान असं व्हिडिओचा ग्लॅम देतो. खरंच खूप सुंदर झाली होती पूजा आणि आताची माझी देवपूजा आणि मांडणी विठोबाची पूर्ण झालेली आहे.
नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. की जसं की आता तुम्ही बघतात आपली आषाढी एकादशीची जी काही पूजा होती, संपूर्ण ते आता माझं सगळं झालेलं आहे. खूप सुंदर दिसते एवढी पूजा. खरंच सांगतो, मी मनातही असा विचार केला नव्हता की खरंच अशी माझी आजची देवपूजा होईल किंवा एवढं सुंदर विठ्ठल रुक्मिणी आईची पूजा माझ्याकडनं मांडून जाईल. खरंच मी बिलीव्हच केलं नव्हतं, विश्वासच नव्हता की होईल माझ्याकडनं एवढं छान सगळं. आणि त्यांनी करून घेतलं माझ्याकडनं आणि खरंच खूप सुंदर आजची पूजा झाली. हे जे छोटे छोटे जे गजरे असतात ना, ते खूप प्रचंड सुंदर दिसतात, म्हणून ते अजून छान पूजेला एक लुक त्यांनी दिलाय. म्हणजे ते त्यांना अर्पण केल्यासारखंच झालं असं मस्तकावरनं. सो म्हणून मी तसं ठेवलं. त्याच्यानंतर तुळशी पत्र घातले, त्याच्यानंतर मग अभिषेक झाला. मी स्तोत्र मंत्र थोडक्यात पठण करत अभिषेक केला. त्याच्यानंतर मग फुलं वाहिली, सगळं डेकोरेशन झालं. डेकोरेशन शिवाय कुठल्याही गोष्टीला, खरंच माझ्यासाठी डेकोरेशन शिवाय कुठल्याही गोष्टीला हे नाहीये. आता खूप काय काय बाकी अजून थोडंसं मी आवरून घेतलं, कारण मी पूजा करणार तेव्हा पसरा गोष्ट होणारच. तर थोडंफार सगळं आवरून घेतलं. तर आजची अशी छोटीशी पूजा झाली. अजून माझी उंबरठ्याची पूजा व्हायची बाकी आहे. आता करेक्ट 12 वाजलेत आणि माझी उंबरठ्याची पूजा अजून व्हायची बाकी आहे. आणि ह्यालाच माझ्याकडे वेळ गेला, तो म्हणजे डेकोरेशनसाठी. ही जी माळ लावायला तरी त्याच्या पाठी प्रभावळ आहे, सो म्हणून त्यात मी अडकवत गेलो. त्यालाच मला एक 20-25 मिनिटं गेली, ते राहतच नव्हतं. शेवटी ते फायनली राहिलं आणि अजिबात हलत सुद्धा नाहीये. आता तिथे कोण काय करणार नाहीये. तशी छान आपली आजची देवपूजा झालेली आहे. स्वामींना सुद्धा मी ती माळ आणली होती आणि खूप सुंदर दिसते ती माळ. हा जो गजरा असतो तो मे बी या फुलांचं नाव एक्झॅक्टली मला माहिती नाही, तर मी तुम्हाला सांगितलं असतं. जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची अशी छान आपली पूजा झालेली आहे.